विराजमान होणार हे आता जवळपास निश्चित झालंय। त्या संदर्भातली बातमी सुरुवातीला पश्चिम बंगालमधून येते, कारण पश्चिम बंगालमध्ये अखेर शुभेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे। भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची नेतेपदी निवड झाली। शुभेंदू अधिकारी उद्या सकाळी 11 वाजता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। पश्चिम बंगालमधील भाजप विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीकरता केंद्रीय निरीक्षक म्हणून अमित शहांची नियुक्ती झाली। यानंतर आज पश्चिम बंगाल भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शुभेंदू अधिकारींच्या नावाची मी घोषणा करतो असं अमित शहांनी जाहीर केलं। नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन्ही ठिकाणी शुभेंदू अधिकारी यांनी विजय मिळवलेला। भवानीपूरमध्ये त्यांनी तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा पराभव केला। अभी कुछ समय पहले ही चुनाव की प्रक्रिया पूरी हुई है। लगभग 8 प्रस्ताव और समर्थन प्राप्त हुए हैं और सभी प्रस्ताव और समर्थन एक ही नाम के मिले हैं। उसके बाद दूसरे नाम के लिए भी सबको समय दिया गया, पर्याप्त समय दिया गया, मगर कोई दूसरा नाम नहीं आया है। इसलिए केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में मैं श्री शुभेंदु अधिकारी जी को पश्चिम बंगाल विधानमंडल दल के नेता के रूप में निर्वाचित घोषित करता हूं। तर शुभेंदू अधिकारी यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया। पश्चिम बंगालचे फायर ब्रँड नेते अशी त्यांची ओळख आहे। पक्ष संघटनेवर त्यांची मजबूत पकड आहे। 1998 ते 2020 ते तृणमूल काँग्रेसचे सदस्य होते। 2016 ते 2020 मध्ये ममता सरकारमध्ये ते मंत्रीही होते। 2020 मध्ये त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची साथ सोडली आणि भाजपात प्रवेश केला। 2021 मध्ये नंदीग्राम मधून ममता बॅनर्जींना त्यांनी पराभूत केलं। तर 2026 मध्ये भवानीपूर मधून म्हणजे या निवडणुकीत भवानीपूर मधून त्यांनी पुन्हा एकदा ममतांचा पराभव केला। बंगालमध्ये भाजपच्या विजयात त्यांचा अतिशय मोठा आणि सिंहाचा वाटा आहे। तर राहुल गांधींच्या नेतृत्वात केलेली इंडिया आघाडी आता तुटायला सुरुवात झाली अशी टीका केली आहे अमित शाह यांनी। पाहूया। त्रिपुरा में हमारी सरकार है, असम में हमारी सरकार है और बंगाल में भी अब हमारी सरकार बनी है। घुसपैठ असंभव होने वाली है, गौ तस्करी असंभव होने वाली है और दृढ़ता के साथ बंगाल सरकार और भारत सरकार इस सीमा को राष्ट्र की सुरक्षा के अभेद किले के अंदर परिवर्तित कर लेगी। मैं तो मानता हूं कि कांग्रेस पार्टी ने अपनी हार के लिए आत्मचिंतन करने की जरूरत है। देश की जनता राहुल गांधी को नेता बनने के बाद सैन हर जगह कांग्रेस के खिलाफ मैंडेट दे रही है और राहुल जी के नेतृत्व में ही इंडिया अलायंस फिर से टूटने की शुरुआत भी हो गई। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेंदू अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या। पाहूया। मोदीजींच्या नेतृत्वात आणि आमचे होम मिनिस्टर साहेब यांनी जी काही सगळी स्ट्रॅटेजी केली, बंगालमध्ये जे काही आमचे शुभेंदुदा आहेत, आमचे तिथले अध्यक्ष आहेत, या सगळ्यांनी जे काम केलं त्यामुळे एक अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा विजय हा बंगालमध्ये मिळालेला आहे। आणि विशेषतः आज मी श्री शुभेंदू अधिकारी यांचंही मनापासून अभिनंदन करतो, कारण शुभेंदू अधिकारी यांची एकमताने आमच्या लेजिस्लेचर पार्टीचे प्रमुख म्हणून निवड झालेली आहे। उद्या त्यांचा शपथविधी आहे आणि म्हणून बंगालमध्ये एक नवीन सुरुवात होते याचा आम्हाला आनंद आहे। तर शुभेंदू अधिकारी यांच्या समोरची आव्हानं नेमकी कोणती आहेत तेही बघूया। आताचा हिंसाचार रोखणं,
कायदा सुरक्षा स्थापित करणं, बांगलादेशी घुसखोरांना रोखणं, प्रशासनावर नव्याने पकड आणणं, डबल इंजिनचा परिणाम दाखवणं, ही सगळी मोठी आव्हानं आता नव्याने आलेल्या बंगालमधल्या सरकारसमोर, भाजप सरकारसमोर आहेत. आता जाऊया तामिळनाडूमध्ये, कारण तिकडे सत्ता स्थापनेचा पेच अखेर सुटतोय असं दिसतंय. विजय जोसेफ यांच्या टीव्हीकेला काँग्रेसच्या 5 आमदारांनी आधीच पाठिंबा दिला.